नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोवळ्या फणसाची कोगलीची भाजी। तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे। चवीला तर एकदम अप्रतिम लागते। तुम्ही या पद्धतीने कोवळ्या फणसाच्या कोगलीची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। अगदी नॉनव्हेजलाही मागे टाकणारी अशी ही भाजी बनली जाते। संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण इथे फणसाची कोगली पाहणार आहोत। तर इथे मी मीडियम साईजची कोवळी फणसाची कोगली घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ही फणसाची कोगली घ्यायची आहे। आता आपण हे वरती जे काटे दिसतात फणसाला ते आपण काढून टाकणार आहोत। तर ते आता इथे मी कोयत्याच्या साहाय्याने हे असे फणसाचे काटे काढून टाकणार आहे। आपण हे चाकूने किंवा आपल्या घरी जी आडाळी असते त्यानेही ते काढू शकतो। तुम्हाला या पद्धतीने जर काढायचे नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्यानेही हे काटे काढू शकता। बघा मी या पद्धतीने इथे सर्व हे फणसाच्या कोगलीचे काटे काढून घेतलेले आहेत आणि ते तासल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता हे असे कट केल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर हे असे काळसर दिसतात। हे त्याच्या चिकामुळे असे काळपट दिसत आहेत। तर आता आपण हे शिजवण्यासाठी एका कुकरमध्ये घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी आतली माव ही व्यवस्थित आपण काढून टाकलेली आहे। म्हणजे आपण जेव्हा भाजी बनवू तेव्हा आपल्याला जास्त ताप पडत नाही, अगदी पटकन भाजी बनली जाते। इथे मी फणसाच्या भाजीमध्ये घालण्यासाठी हे काळे वाटाणे घेतलेले आहेत, ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते। मी आता हे इथे असेच वापरते, पण शक्यतो भाजी बनवताना हे तुम्ही 1-2 ते 4 तासासाठी छान अशी भिजवून घेतला तर ते पटकन शिजले जातात। आता मी हे वाटाणे छान स्वच्छ धुवून घेते। इथे मी वाटाणे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण जे भाजीचे काप स्वच्छ धुवून घेतलेत ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आता आपण हे फणसाचे संपूर्ण काप कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे मी सर्व काप कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1-2 चमचे तेल सोडणार आहोत आणि तेल घातल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये 1 तांब्या मी इथे पाणी घातलेलं आहे। तेल यासाठी घालायचे की भाजी जास्त चिकट होत नाही, ती अगदी छान अशी सुटसुटीत भाजी बनली जाते। आता कुकरला झाकण लावून आपण 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 8 शिट्ट्या यासाठी की आपले वाटाणे छान शिजावेत याच्यासाठी। तुम्ही ते पाहू शकता 8 शिट्ट्यानंतर छान कुकर गार झालेला आहे आणि परफेक्ट अशी ही भाजी शिजली गेलेली आहे। तर आता आपण याच्यातील जे पाणी आहे ते बाजूला करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित असे हे वाटाणेही आपले शिजले गेलेले आहेत। आपण जर वाटाणे भिजवून वापरले तर 5 शिट्ट्यामध्ये ही भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते। तर इथे आपण सर्व हे फणसाचे काप एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व व्यवस्थित असं छान हातानेच मॅश करून घेणार आहोत। पण तुम्ही इथे पहा, आपण ही भाजी मॅश करण्या अगोदर यदा कदाचित जर कुठंतरी ह्याची माव राहिली असेल तर इथेही अलगद अशी ही माव आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे। ते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्हाला इथे समजून जाईल। ही अगदी थोडीशीच माव इथं राहिलेली आहे, ती आपल्याला बाजूला काढायची आहे। बघा या पद्धतीने आपल्याला ही माव बाजूला काढायची आहे अशी। आणि व्यवस्थित आता ही सर्व भाजी छान अशी मॅश करून घ्यायची आहे।
अशी हातानेच आपल्याला ही भाजी मॅश करायची आहे। ती अगदी छान सुटसुटीत बनली जाते। आता मी इथे या पद्धतीने संपूर्ण भाजी मॅश करून घेणार आहे। तर एका डब्यामध्ये मी इथे अशी व्यवस्थित हाताने ही भाजी मॅश करत आहे। बघा, अगदी सुटसुटीत अशी ही भाजी मॅश होत आहे, अगदी चिकट बनलेली नाही। त्याच्यामुळेच भाजी शिजवताना एक चमचाभर तेलाचा वापर आपण इथे केलेला होता। त्याच्यामुळेच भाजी अशी छान सुटसुटीत होते, चिकट होत नाही। तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित अशी ही भाजी मी इथे मॅश करून घेतलेली आहे। अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आता ह्या मॅश केलेल्या भाजीमध्ये मी जे सर्व वाटाणे या भाजीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याला फोडणी द्यायसाठी गॅसवर पातेलं ठेवलंय। पातेलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर लगेचच घालायचं आहे जिरे। जिरेही छान फुलले गेलेले आहे। आता आपण याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलाय, तो घालायचा आहे। कांदा घातल्यानंतर छान असा तांबूस रंगावर भाजायसाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। असा परतत राहून छान कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा कांदा भाजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि आता पुन्हा एकदा हे सर्व मसाले या तेलामध्ये एक अर्धा मिनिटासाठी मिक्स करून घेऊया। मसाले छान तेलामध्ये भाजले गेल्यानंतर आता आपण जी मॅश करून घेतलेली भाजी आहे ती संपूर्ण भाजी आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर अजून मसाल्यांचा वापर करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला किंवा धनेपूड हा वापरू शकता। आता ही सर्व भाजी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। भाजी छान अशी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला छान अशी 5 ते 10 मिनिटांसाठी छान भाजी वाफवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 10 मिनिटांनंतर आपली परफेक्ट अशी भाजी शिजली गेलेली आहे। आता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया। अगदी सुटसुटीत आणि मोकळी मोकळी अशी ही भाजी बनली गेलेली आहे। व्यवस्थित भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी आपण ही भाजी वाफवून घेऊया। तर 1-2 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी व्यवस्थित अशी ही भाजी बनली गेलेली आहे। आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी परफेक्ट आणि अप्रतिम अशी ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।